सोलापुरातील प्रकाश चंदूलाल अवस्थे यांची देवदूत रोड सेफ्टी फाउंडेशन महाराष्ट्र राज्यातर्फे सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या अपघातासंदर्भात जिल्हाधिकारी यांना एक कमिटी स्थापन करून त्या अंतर्गत देवदूत फाउंडेशनतर्फे अपघातात मृत पावलेल्या किंवा जखमींना मदत केली जाते। हे काम सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रकाश अवस्थे यांनी करावं असं संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे पाटील तसंच सचिव यांनी त्यांना एका पत्राद्वारे सांगितलं आहे। आपली झालेली निवड ही सार्थ ठरवू असं प्रतिपादन यावेळी प्रकाश अवस्थे यांनी दिलं। राज्य परिवहन महामंडळामध्ये 33 वर्ष सेवा करून निवृत्त झाल्यामुळं अपघाताच्या बाबतीत अनेक अनुभव पाठीशी आहेत। आज जी माझी नियुक्ती केलेली आहे देवदूत रोड सेफ्टी फाउंडेशन या संस्थेवरती सोलापूरचा जिल्हा प्रमुख म्हणून ज्यांनी माझी नियुक्ती केली, प्रथम श्री आबासाहेब शिंदे आणि व्यंकटराव बिरादार या दोन्ही लातूरकरांचा मी मनपूर्वक आभार मानतोय। सोलापूर शहरामध्ये देखील वाहतुकीची समस्या, रस्त्यावरील परिस्थिती, रस्त्यावर असणारे अनधिकृत स्पीड ब्रेकर की ज्यामुळं अनेक अपघात होतात। सध्या सोलापूर शहरातून महामार्गाचे काम चालू आहे। विशेष करून हैदराबाद रोडच्या कामामध्ये जी काही दिरंगाई सध्या सुरू आहे त्या 2 वर्षामध्ये सोलापूर शहरातील कमीत कमी शेकडो नागरिकांचा यात नाहक बळी गेलेला आहे। कोणत्याही रस्ते दुर्घटनेमध्ये अपघातामध्ये जीवितहानी होऊ नये व वाहन चालकांना सुरक्षितपणे वाहन चालवण्यासाठी रस्त्याची स्थिती, रस्त्यावर पुरेसा उजेड आणि खड्डेमुक्त रस्ता हे शासनाला नागरिकांच्या सोयीसाठी करून देण्यासाठी जे काही कर्तव्य मला माझ्या या पदाच्या माध्यमातून करता येईल ते मी प्रामाणिकपणे करीन। ही एक जनसेवा आहे। सोलापूर शहरातील जागरूक नागरिक अन्य जे आहेत त्यांचा मी यामध्ये सहभाग करून घेणारच आहे आणि हे सामूहिक जबाबदारीचे सामूहिक कर्तव्य आहे। सोलापूर शहरासाठी नक्कीच सुरक्षित वाहतुकीसाठी आम्ही काहीतरी करून या सोलापूर शहराला दाखवू ही मी हमी देतोय। या प्रसंगी एसटी महामंडळातील असंख्य कर्मचारी उपस्थित होते। प्रकाश अवस्थे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचीही देवदूत फाउंडेशनतर्फे करण्यात आलेली निवड नक्कीच सोलापूरच्या जनतेसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।